आणि आता थेट नागपूरमध्ये जाणार आहोत, कारण नागपूरमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन सुरू आहे। बेरोजगारी विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात येते। आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत रेटारेटी देखील झालेली पाहायला मिळते। या आंदोलनातली काही दृश्य आपण बघतोय। चिखलफेक आंदोलनाचं आयोजन नागपूरमध्ये काँग्रेसने केलेलं होतं आणि या दरम्यान पोलिसांसोबत काँग्रेस कार्यकर्ते हे अशा पद्धतीनं रेटारेटी करताना पाहायला मिळाले। माहिती घेऊयात, संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय सध्याचे तिथले अपडेट आहेत? पोलीस आणि या कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय होतंय? प्रयत्न बरोबर 11 वाजताची वेळ देण्यात आली होती। पोलिसांची जी अनुमती घेण्यात आली होती ती 11 वाजताची घेण्यात आली होती, पण 1 तासापासून नागपूरच्या सीताबर्डी भागातल्या मुख्य अशा व्हेरायटी चौक परिसरामध्ये कार्यकर्ते वाट बघत होते। पोलिसांनी सुद्धा बॅरिकेडिंग लावलं होतं, पण अशा वेळेला एक 12ला 5-10 मिनटं कमी असताना विकास ठाकरे जे की नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि आमदार आहेत, ते आले आणि जबरदस्त रेटारेटी सुरू झाली आणि त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत जबरदस्त रेटारेटी केली, चिखलफेक आंदोलन केलं आणि त्यानंतर पुतळासुद्धा एक जाळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पोलिसांनी पुतळा हिसकावला त्यावेळेस त्यांनी तो पायदळी तुडवला। अशा 2-3 ठिकाणी एक साथ आंदोलन सुरू होतं। पूर्ण चौकामध्ये एके ठिकाणी महिला आंदोलन करत होत्या, बसून धरणं आंदोलन करत होत्या। दुसरीकडे काही कार्यकर्ते पुतळा जो आहे मोदी सरकारचा पुतळा तो पायदळी तुडवत होते आणि तिसऱ्या ठिकाणी विकास ठाकरे आणि बाकी कार्यकर्ते पोलिसांशी रेटारेटी करत होते। आमच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संजय दुबे आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। संजयजी, थोडक्यात सांगा आम्हाला, काय या आंदोलनाचा हेतू होता आणि ज्या पद्धतीनं पोलिसांसोबत रेटारेटी करण्यात आली, चिखल फेकण्यात आलं आणि कपडेसुद्धा फाटले, कार्यकर्त्यांचे सुद्धा कपडे फाटलेले आहेत, काय आंदोलन होतं, काय उद्देश होता आणि काय सांगाल? खरं म्हटलं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आमचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात हे जे आंदोलन, चिखलफेक आंदोलन, हे महाराष्ट्र शासन जे भ्रष्ट शासन आहे, शेतकरी विरोधी शासन आहे आणि या भाजपा प्रणीत शासन जे केंद्रात आणि राज्यात आहे, हे सगळे आम नागरिकाविरोधी कृत्य करत आहेत। नीटची परीक्षा बघा, नेटचे बघा, शेतकऱ्यांना जो योग्य मोबदला द्यायला पाहिजे ते बघा, विद्यार्थ्यांचे प्रश्न बघा, बेरोजगारी आहे, राज्यात कित्येक प्रश्न आहेत, पण या शासनाला त्यांच्याबद्दल काहीही घेणं देणं नाही। बरोबर आहे संजयजी, आपण हे जे मुद्दे उचललात, पण ज्या पद्धतीनं रेटारेटी करण्यात आली, कपडे फाडण्यात आले कार्यकर्त्यांचे आणि महिला पोलीस असो पुरुष पोलीस असो, रेटारेटी झाली, काय सांगाल? आपल्याला अपेक्षित होतं हे? अपेक्षित नव्हतं आणि माझ्या मताप्रमाणे असा प्रकार झालेला नाही। गर्दी जेव्हा असते आणि गर्दीमध्ये लोक उत्साहाने जे आपलं प्रदर्शन करतात त्यावेळेस कदाचित अनावधानाने हा प्रकार होऊ शकतो, पण जाणून बुजून असा कुठलाही प्रकार नाही। रेटारेटी झालेली नाही, धक्काबुक्की झाली नाही। आम्ही आमच्या पक्षातर्फे माननीय विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही परवानगी घेतलेली, त्या पद्धतीने जे दिशानिर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आम्हाला दिलेले होते त्या पद्धतीनं आम्ही मुख्यालयी म्हणजे व्हेरायटी चौकला गांधीजींच्या पुतळ्याच्या खाली आपल्या पक्षातर्फे आम्ही नारे, निदर्शने आणि या महाराष्ट्राच्या भ्रष्ट शासनावर त्यांच्या पुतळा बरोबर आहे आपण जे म्हणताय मुद्दे जे आहेत, पण खूप वर्षानंतर हे असं आंदोलन पहिल्यांदा नागपूरच्या सीताबर्डी परिसरांनी बघितलं, ज्यावेळेस सलग अर्धा तास 3 ठिकाणी आंदोलन झालं एकाच परिसरामध्ये आणि रेटारेटी झाली, पोलिसांसोबत रेटारेटी झाली आणि या वेळेला विकास ठाकरेंनी स्वतः हे म्हटलं की त्यांना आंदोलन करू देत नाही आहे, याच्यामागे कुणाचा तरी हात आहे, पोलिसांना निर्देश आहे। या विषयावर काय सांगा? आमचे अध्यक्ष बरोबर बोलले, हे शासन आहे, हे मोदी शासन आणि हे शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचे शासन हे दडपशाहीचे शासन आहे। हे कुठल्या पद्धतीनं काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर दडपण आणतात आणि त्यामुळे आम्हाला आंदोलन नक्कीच नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय आणि कशा पद्धतीनं रेटारेटी झालेली आहे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये, त्याची ही थेट दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहेत। काही काळ त्यामुळे आपण बघतोय अर्धा-पाऊण तास हा सगळा प्रकार जो आहे तो नागपूरमधल्या सीताबर्डी या परिसरामध्ये सुरू होता चिखलफेक आंदोलनादरम्यान। तुर्तास धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी।